सर्वकार्येषु सर्वदा उठ गणेशा उठी विघ्नेशा पूर्व दिशेला गुलाल उठ गणेशा उठी विघ्नेशा सुरभा भिजल्या नभ कुसुमानी वेली सजल्या बिंदू मी तुला विचारायचं आपल्याला सुद्धा तेव्हा माझ्यासोबत तुझ्या आपल्याला जेव्हा माझ्याकडं अरे इच्छा नाही तशी माझी तू कसाही वागतो रात्र बाहेर जातो
त्याचा फायदा आणि रात्रीवर झोपत नाही. मी सांगतो का वाट पाहिलं तो त्याचा प्रॉब्लेम. तू काही सांगत नाहीस रे. पण न सांगत करतो हे तर कळत नाही. काय ना तर तुझ्या आत्म्याचे दिवस माझ्यासमोर पाठवून येतोस. अरे वेळ माझ्याकडे नाही आहे. म्हणून आपण वेळ काढून बोलायचं नाही का? हे बघ एक मिनिट. मी उभं राहून ऐकू शकतो बोलला काय बोलायचं असेल. हे बघ ताच्या नाही उत्तरही द्यायची नाही. कारण मला माहिती आहे तू काल कुठे होतास आणि काय करत असते. पण का अरे काळाची गरज आहे म्हणून तू या घरचा हिस्सा आहेस म्हणून अरे तू माझी जबाबदारी आहेस म्हणून कळलं तुला. अरे काल रात्रीपासून सकाळी 4 वाजेपर्यंत मी बारमध्ये होता आणि त्यानंतर रोहितच्या घरी. तुला कसं कळलं? सगळं कळलंय मला. अरे बार बंद करायची वेळ झाली पण तुम्हाला बार बंद करायची सूचना दिल्या तर त्यांचं नाही का मी तेव्हाच धक्कामुक्की करायला लागला. झालं तुझं. अजून एक महत्त्वाचं तुमच्यावर पोलीस कंप्लेंट झाली होती. या घराचा जेव्हा समज सब इन्स्पेक्टर माझ्या मित्राचा भाऊ होता त्यामुळे मला रात्रीच कळलं. नाहीतर काय आज आम्ही लॉकअपमध्ये असतो. मोठी मेहरबानी केली असं वाटतं तुला भाई? नाही भाई नाही. इथे तू तुझा स्वार्थ पाहिला. आम्ही लॉकअप मध्ये असतो काय किंवा लॉकअप मध्ये जाऊ नये प्रयत्न करतोस काय? फायदा तुझाच रे. मी नालायक कसा की रंगून सांगता आलं असेल आणि त्या नालायक भावाला वाचवणार त्याच्या नजरेत मान ठरला असेल. अगदी आवाज पाहिलाच तरी चालेल. अरे मीच मेसेज केलाय तो. काल प्यायलेल्या दारूचं बिल भरले की पण सुद्धा होती तुम्हाला आणि तेच 9,000चं बिल ना मी ऑनलाईन पे केलंय. त्याचाच मेसेज आहे तो. आपण माझाच फायदा नाही का? कुणी सांगितलं होतं जर मी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो तर मॅनेज करू शकतो. अंडरस्टँड? मॅनेज करणं तर तू माझे प्रॉब्लेम सॉल्व कर. आणि एक गोष्ट आज तुझ्यावर पहिला चालतं आणि हेच चालतं ना तुझ्या पुढे किती कळत कामाला हे तुला आता जेव्हा पाठांतर झालाय ना तेव्हा तालीम करून घेतात. सगळं पाठांतर सगळ्यात आधी राजकुमार आशीर्वाद आपण एवढ्या तातडीने बोलण्याचे कारण आत्मर्यासाठी नमस्कार असो. आशीर्वाद महाराज आपल्यास या राज्याची चिंता हटावत असावी. अरे पण पाया पडून कोण गेला? कोण गेला?
असे आपण मुली चिंता करू नये. हा राज्यकारभार सांभाळले ते आम्ही आता मोठे झाले आहोत. अरे आपण त्याला महाराज गेले तर हवाल का हवाल का आता महाराज याची येऊन झाली. पण मग जोडीदार होतो मला ना याचा नेहमीच झालेला जोडीदार चालला होता ना त्याची गोष्ट बोलतोय मी. समान असतं तमाशा असतो. अच्छा अच्छा त्यांना तुम्हाला काय समजला मग जन्माला अच्छा अच्छा कशाला करता. जर समान नसेल तर इतकं पडला आता मला डोक्यात भेटला तिच्या पुढे कशाला आता विचारा ना. ठीक आहे सांग ना. आता मी विचारल्यावर हा बरं आहे आम्हाला कलाकारांना काय इज्जतच नाही. हा बरं आमचं बरं आहे करायला थोडा टाकायला तुमचा थोडा मी चिरतो मग तुम्हाला कोण माझा थोडा समजत म्हणजे आता बोलायला पण तुमची करायला मी काय पण बोलतो मग तुम्हाला मला काय बोलता येत नाही. काय बोलू रे मी तुला. नाही बोला काय पण माणसानं बघा बोलायला आणि नाचायला जेवायला शेवट लागायचा भुवन कुठे आहे. बोल का माझे कंप्लेंट करायचे तुमच्याकडे नाही करा तुम्ही कंप्लेंट करा घरी मला पोटावर लाभ मिळाला तर काय हो मी काय म्हणता तुम्ही मागल्या जमी माझ्याकडे बायको तुझी बायको दिसते का. मग सगळ्यात कशाला अरे आकाश तू केव्हा आला. अरे केव्हा चालू आहे केशव महासाहेबांमुळे काय तमाशाची तारीफ चालू होती. अच्छा म्हणजे तुला पण माहिती आहे तमाशा. नाही रे तो विचित्र माणूस आहे काही बोल आणि तो वेगळाच काढणार. अच्छा म्हणजे तुझी पण फिरकी घेतली तर त्याने मुलीने असलं ना ते असं काहीतरी वेगळं करत असतो आणि विचारलं म्हणतो नाही बघू नको काहीतरी जमतंय का असं आहे होय. त्याच्यापुढे त्याची मिठी केली जाईल. अरे काय रे अरे ऐकून नाही घेणार तुझं तू ए जाऊ दे रे महेश जा ना तू तयार हो. ओके मी ठीक आहे पण तयार होतो. अरे हो ते आठवणीच घेतले ऐकून कोण घेणार तिथं. अरे आपल्याकडे पर्यटन असतो का. अरे पण मनाने पाच दिवस आहे ना. अरे हो मी काय म्हणालो का. अरे पण तुझ्या असल्या सर्व काही आलं. नाही माहिती जाऊ आम्ही तयारीच झालं. खूप टाइम झाला भाई. तुझं पण माहीत का हो माझा पण भाई असतो ना. बाय अरे आकाश तुला आवाज तर गेला. अरे भाई गेला ऑफिसला. अरे माणूस आहे रे किती विषय करतो. अरे भाई ऑफिसला माणूस आहे असं काय केलं ते.
अगं भाईला भेटण्याशिवाय निघणार नाही. भगवान मानतो भाईला. अरे तू पण तुझ्या भाईवर खूप प्रेम करतो ना. अरे हो, मला तर खूप प्रेम आहे भाईवर. बाईचा पण जीव आहे रे आता. समजलं नाही रे मी. अरे पण माझं ना, बाईच्या आयुष्यात काहीच सुख नाही रे. अरे ते तुला सुख नाही काय? का? त्याचं लग्न झालं असतं ना, सर्वात जास्त आम्ही मला झालं असतं. अरे मग का करत नाही तो लग्न? अरे तुला मोठी सवय आहे. बाकी नंतर आता भेट होते. ओके बाय. हा चल. छान बोलतोस. तुझी देवी अशी काय बोलत आहे मी पुन्हा प्रेमात पडावं असं वाटतं. इंसान कोण बोलते मस्ती केली झालं. अरे मस्करी केली रे. मस्ती करते का? मस्करी फक्त तुलाच करता येते. तुला सर्व काही मिळालं. सगळं मिळालं तुला. हो अगदी सगळं. मला हवा असणारा जोडीदार, मला स्वप्न या घराला ना मी माझ्या हाताने सजली आणि किचन नाही इतका अगदी मन प्रसन्न वाटेल ना इतका मिळत आणि माझा काय सांगते विसरली. होतं असं कधी आणि ते काय झालं त्यांना ऐकलं त्यांचं बेडरूम. मग मी तुमच्यासाठी नाश्ता करून आणले. हे वेळे बस इकडे. अरे आता नाही नाश्ता करून बस इकडे आणि नाश्ता करून. मला एक सुचवायचं बरं बोल. तुम्ही सगळं एकीने नाही मिळून करायचं. तिघी? कोण तिघी? म्हणजे मी का तू? मग काय सगळं ते करणार आहे? त्यांची लग्न होणार नाहीये का? काय सांगते हे पण विसरले. आम्ही करू दे अरे बापरे काय झालं? ऑट ऐकली ना मला धडकी भरते बघ. बरं बोल. त्या दोघींनी ना मला काही म्हटलं पाहिजे. ऑट नॉर्मल आहे. मग चेंज करू? नको नको चालेल. बरं त्या दोघींना ताई म्हणायला सांगतो आणि त्या दोघांना काय सांगू? बहिणी म्हटलं तरी चालेल आणि आई म्हटलं तर जास्त आवडेल.
हो मी काय म्हणतो. त्या घराला एका स्त्री बरोबरच आईची सुद्धा कमी आहे. ती कमी मी नक्की भरून काढेन. छेडल्या तारा, छेडल्या भावना, छेडल्या तारा, छेडल्या भावना. मी तुझी रे साजना. बोलते प्रीती धुंदया लोचनी, बोलते प्रीती धुंदया लोचनी. मी तुझा ग साजणी. छेडल्या तारा, छेडल्या भावना. शब्दातला मस्त मकरंद हा. गोड शब्दातला मस्त मकरंद हा. आळवी गाणी मुखी ही भावना, आळवी गाणी मुखी ही भावना. मी तुझी रे साजना. छेडल्या तारा, छेडल्या भावना. तयारी करायची आहे. कसली? अरे तूच म्हणतोस ना लग्न करून टाका म्हणून. त्यांना मी म्हटलं लगेच मधाव पण घ्या. आता तू म्हटला आणि मी ऐकणार नाही असं होईल का? आपण अरे काय काम कर. त्यांना मध्ये असलं काय तसं काय अंगारी
अरे बुवा, बाईविषयी काय ते बोलणार होता? तो पोलिसवर आहे, सांगेल तुला. चहा घे आता. अरे वडील गेल्यानंतर घरात सर्व वस्तू बाहेर पाहतात आईची खूप काळजी करायचा खूप वेळा पेपर आईची सोबत चालली आणि आईला आम्हाला सोडून गेलेली यार. आईला एवढ्या बाईने कसं मॅनेज केलाय तो? अरे त्यानंतर खूप मेहनत घेतली रे, खूप कष्ट केले. स्वतःच्या आईसुद्धा कधीच विचार केला नाही रे त्याने. अरे पण काही दिवसांनी तो खूप दिसायला लागला. त्याच्या आयुष्यात ना तन्वी आली आणि तो इतका आनंद झाला की आमच्यासोबत ना मित्र म्हणजे एकदम हवा होता रे. पण काही दिवसांनी आमचं धर्मेश भैया आणि तन्वीचा भाऊ रोहित यांची घट्ट मैत्री झाली आणि घरामध्ये वादळ यायला सुरुवात झाली रे. अरे रोहित घरी येऊन ना बाहेर धमकी द्यायचा आणि त्याचं काय करावं तेच कळत नाही रे. अरे काहीतरी मला काढावंच लागेल रे. हे जाऊ रे माझी लोक काय सोसायटीमध्ये काय विचारतोय मी पण टेक्निकल काय आलो होतो. अरे चल माझं जरा काम पण ठीक आहे चल. की बाहेर रे. तुझा काम कर. अरे रोहित काय झालंय? काय बोलतोस तू? लाज वाटत नाही का रे तुला? माझ्या घरच्या इथे माझ्या डोक्यात किंमत करतोस मला विचारतोस. रोहित सभ्यता नावाचा काही प्रकार असतो की नाही रे? आपण कोणाच्या घरात काय बोलतोय याचं तरी भान ठेव. आज फक्त मी तुला भाण्यावर जाण्याला आलोय. माझ्या बहिणीवर तुझे चाललंय ना हे आणि तुझं काय चाललंय ते थांबव. हे तू नाही मला सांगायचं. आज फक्त मी तुला समजावलं आलोय. माझ्या बहिणीच्या आयुष्यातून बाजूला व्हायचं की कायमचं. काय बोलत रे? मी बाजूला करेन तुला तुझ्या आयुष्यातून आणि या दुनियेतून. किती सोपं असतं रे सगळं बोलणं. बोलण्याची माझी कुठली असते पण तू धर्मेचा भाव असल्यामुळे त्या मित्राची माणुसकी दाखवते. माझ्या वाकड्या करण्याचं माझं बॅकग्राऊंड चेक कर. तुझं काय रे बॅकग्राऊंड? हा काय बॅकग्राऊंड आहे तुझं? कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या कानाखाली मारलीस ती नाक्यावर उभे राहून मुलीची छेडछाड करणं हे. दुकानदारांनी वर्गणी नाही दिली म्हणून त्यांना मारहाण करणं हा तुझा बॅकग्राऊंड. 7-8 मुलं बरोबर असली ना की कोणीही दादागिरी करतो. बस एवढंच माहिती आहे तुला. आता तेवढंच कसं आहे तुझ्यासाठी. माझ्या बहिणीवर प्रेम करून मी पहिली चूक तर केलीच आहे. दुसरी चूक तू माझ्या वाकड्यात जाऊन करतोय. याला जर तू दुसरी चूक म्हणत असेल ना तर तिच्याबरोबर लग्न करून मी तिसरी चूक करायला तयार आहे. लग्न तर मी होऊ देणार नाही आणि पुढच्याही परिस्थितीत मी होऊ देणार नाही. त्या तन्वीला विसरून जा. का तू म्हणतोस म्हणून? हो मी म्हणतो म्हणून. अरे ती माझी बहीण आहे. अरे ती होणारी माझी बायको आहे. माझ्या बहिणीचं नाव तुझ्या नावासोबत जोडायचं नाही आधीच सांगतो मी. हे सगळं तिच्या रिझन बोललं का रे? म्हणजे तिथे आई बाबा तन्वी सुद्धा असेल. मला कुणासोबत बोलायची गरज वाटत नाही. आई बाबांसुद्धा नाही. नाही आणि तन्वी सोबत सुद्धाही नाही. तिचं लग्न कुठे आणि कसं करायचं हे मी ठरवणार. तुझा मोठा भाऊ आहे त्या तुझा स्वार्थही म्हणून रे. काय म्हणायचं तुला? मला काय म्हणायचंय ना हे तुझ्या चांगलं लक्षात येतंय. तुझ्या लक्षात येते ना मी कुठं ठरायला लावू शकतो अरे तरी जा. पण आपल्या बहिणीचं आयुष्य कोणाला लावू नकोस. आयुष्याचा विचार करायला आधीच समजतो.
जरा तुला शंका नाही ते तिच्या मुलीचा ना चांगलाच विचार करतील. मी माझ्या बहिणीचा भला करू शकत नाही. तो तुझा नागेश मित्र आहे. कसा आहे ना हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. आणि आज तू तुझ्या स्वतःसाठी तुझ्या बहिणीचं लग्न त्याच्याबरोबर लावायला निघालास. अरे थोडी तरी लाज वाटत. हे लाज नाही काढायची सांगून ठेवतो विक्रम. आणि तुम्ही काढता तेव्हा मजा वाटते ना. रोहित तुझ्या मित्राचा विचार करण्यापूर्वी ना तू तुझ्या बहिणीचा विचार कर. म्हणजे माझ्या लक्षात आहे म्हणजे तुझ्या भावाचं काय असतं ते. तुमचं प्रमाणापेक्षा जास्त उद्योग करायला लागलाय. मूर्ख वाटतं काय मी तुला? माझा निर्णय झालाय. मी माझ्या मित्राला शब्द दिलाय. मला जास्त महत्व द्यायचं ना ते आधी ठरव रे. त्या शब्दाला बहिणीच्या आयुष्याला अजून काय हवं असतं रे तुझ्या बहिणीला. जायला मला वाटलं आतापर्यंत समजलं असेल रे. पण फार चुकीचा समजला नाही तुझा माझ्याविषयी. अरे ज्यांनी जन्माला घातलं ना त्या आई वडिलांनी कधी समजावण्याचं धाडस केलं नाही. ते तू कोण आहे? मी फक्त माझा आहे. आणि माझ्यासाठी कुणी महत्वाचं नाही तर मी सुद्धा नाही. थांब जरा. अरे बोलताना खूप घाई करतोस तू. मी असं करेन मी तसं करेन अरे सगळं करशील पण एक गोष्ट विसरतोस तू आणि तन्वी यामध्ये मी आहे. मी एवढी संधी स्वतःहून दिली तर ना स्वतःहून संकट ओढून घेतोय. अजूनही सांगतो तिच्या आयुष्यातून बाजूला व्हायचं काय त्याला फुकट करण्याची मजा तू तिथे का आली आहे? तुला काय सांगू? कोण आहेस तू? इतक्यात विसरली भावाला. लक्षात ठेवायला भावासाला कधी वागलायस का? फुकटाने घरी चल. कोणत्या अधिकाऱ्याने सांगतोस तुम्हाला हे? तन्वी मी जरा शांत राहतो. नाही विक्रम बोलू दे मला. अरे हैराण गेला माणसाने. तन्वी, रोहित मार ना मार. का मारलास? माझ्यापेक्षा अजून काय करू शकतोस तू? माझ्याच पगाराची मोजमस्ती करणार तू? माझ्याच हाती बसलास? लक्षात बसतं का नाही कोणाचं? आणि लोकांचे बाप रिटायर झाले आणि आपले बाबा अजून मला दिसत आहेत. ह्याची पण लाज आहे का तुला? दुःखाची अजून मला काय दिलंस सांगायला? आणि मी आता माझं सुख तर तू इथे येऊन बसला समाधान उचलायला. बस झालं. खूप बोललीस. तू याचा कसा विचार करते ना ते मी बघतो. आणि तू रे सुखाची स्वप्न पाहू नकोस की मी थोड्या दिवस उद्ध्वस्त करणार आहे आणि त्यासाठी मदत करणारा तुझा भाऊ धर्मेश. गुड बाय मिस्टर विक्रम. गुड बाय. शांत राहायचं मला त्रास आहे. मी करणार आहे. मी पोलीस कंप्लेंट करेन माझ्या खात्री आहे. आणि जाऊ दे तशी सगळं बरं चल निघूया आपण. आपलं कुठे बाहेर जायचं काय नाही असं नाही करतोस. मुली आपलं माझा तसं काही प्रॉब्लेम नाही का. पण म्हटलं मॅडमचा मूड खराब आहे. नाही म्हणूनच मला जायचं. अरे ठीक आहे. हॅलो बरं आता जाऊन कॉफी वगैरे तू बरोबर आहेस? नको नको. तन्वी तू काय करते इथं? अरे काय नाही मित्रावरती चेंज करायला गेले. मी कॉफी बनवायला जातो. तुला बनवता येते? हो खूप छान. तू घेणार आहेस? तुला कॉफी बनवता येते की नाही माहित नाही पण दुसऱ्याला चांगलं बनवता येते. म्हणजे खरंच कळलं नसतं तर स्पष्ट बोलायला मजा आली असती. पण तुझं तसं नाही. तुला कळतंय पण वळवून घेत नाही. हे बघ धर्मेश तू आता खूप नशेत आहेस. पण पूर्ण शुद्धीत आहे. तुझं इथं काय चाललंय हे उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो एवढी शुद्ध आहे मला. काय चाललंय म्हणजे? काय चाललंय रे माझं? ते मी सांगू. हो करू दे ना. असा किती अभ्यास केला ते तरी समजू दे मला. काम समजायला मला जास्त वेळ लागला नाही. तुझ्या गरीब मुली फक्त पैसा प्रॉपर्टी पाहून प्रेम करतात. ते विक्रमला ठरवू दे. तो त्याचा अधिकार आहे. या प्रॉपर्टीवर माझा देखील अधिकार आहे. असेलही पण तू ते मला का सांगतोस?
आणि मी या प्रॉपर्टीसाठी लग्न करते असं काय वाटतंय तुला? हे बघ धर्मेश, विक्रम तर माझ्यासाठी फक्त कोणी असेल काही असेल तुझ्यासाठी अगदी भगवान असेल, आय डोंट केअर. पण तो काही धिंगाणा घालायचा तो घराच्या बाहेर, तू या घरात आलेली मला जाणणार नाही. अरे न सांगितलं परत जायची, परत जायची फक्त स्वतःमध्ये डोकावण्याची. अरे माझी निवड असल्या तन्वीकडून ना या घराचं नुकसान होणार नाही याची मी फुल गॅरंटी घेतो. मी तुझ्या वागण्याचा घरच्यांना त्रास होणार नाही याची गॅरंटी देऊ शकतोस का? बरं झालं तूच मान्य केलं की माझा तुम्हाला इथे त्रास होतो, म्हणजे मी या घरी राहू नये असंही वाटत असेल तुला. हा भाई, तुझ्या इथलं खूपही वाटत नाही. तू दारू सोडलं, एक चांगला व्यक्ती व्हावा, सुखाचा संसार करावा असं बरंच काही वाटतं. पण माझ्या वाटण्याने फरक काही पडेल का? नाही. चल तन्वी, तन्वी वा, काय प्लॅन केलाय, मानलं पाहिजे तुला. याची मताची वेगळी काय असणार? पाणी पिणार स्वतःची मतं काहीच ए भाईच्या चमच्या, आजकाल भाईच्या मागे स्पष्ट बोललं ते कळलं नाही. झाला इमोशनल. तुला जर तुझी चूक दाखवली तर सुधारणार का? काय चुकलं माझं? तू या घरचा सभासद समजायला लागलाय, हे चुकलं तुझं. आई बेटा, तुम्ही मला आसरा मी नाही, बाईला आसरा दिला त्याचा तू गैरफायदा घेतोय. तू एक आश्रित आहे त्याचा तुला विसर पडला. नाही भैया, मी तुमचं आठवत आहे याची जाणीव आहे मला. आहे ना, मग सांग कधी घर सोडतोय का? जायची इच्छा नाही? अरे आमच्या भाईनं धर्मशाळा उघडी करून ठेवली ना, त्यातला हा हरामखोर. त्याला बोललं घर सोडून राहणार नाही, बोलतो अजून थोडा दिवस सांभाळा, अजून सांभाळा का म्हणून जाणं नाही सोपं, लाता मारून टाकायचं असतं, ते विनंतीवेळेस परत बघायचं नसतं. मी केव्हा दाखवून दिला असतं, पण याच्या डोक्यावर आमच्या भाईचा हात आहे ना. असू दे ना, तुझा जर बाई याला इथे ठेवायचा निर्णय घेऊ शकतो तर तू इथे राहू नये हा निर्णय घेऊ शकतो. ते घर तुझं आहे धर्मेश. माझं आहे की नाही शांशेट आहे रे. का वडील पाहिजेत ना घर तुमचं? हा, ते खूप छोटं होतं, मग भाईने विकून हे मोठं घर घेतलं. अरे छोटं का असू दे, त्या घरावर तुझाही एकटा धर्मेश आणि त्या हक्कासाठी लढायला शिक. कोणाची भावाची? भावांची. कोण कुणाचा नसतो, कसले भाऊन कसले काय. चल मी तुला समजावतो. कुठे? अरे आपल्या नेहमीच मी ऑलरेडी अरे जाऊ दे. मी ऑलरेडी मुहूर्ताचे 4 डेट्स काढले, त्यातल्या एखादी डेट फिक्स करू आणि त्यानंतर ना सगळं 1 by 1 करू. पण त्यापूर्वी ना आपण सगळी शॉपिंग करून घेऊ. हा अरे मॅडम पण आल्या. आणि किरण, आपण नंतर बोलूया का रे? तन्वी मॅडम आले, तिनं मंगळसूत्राचं कॅटलॉग दाखवलं. हो चालेल, तुला नंतर कळू. ओके बाय.
तन्वी, अगं बरं झाली तू आली. तुला मंगळसूत्राचा कॅटलॉग दाखवायचं होतं. काम तुला दाखवतो. हा मित्रा, काय चाललंय तुझं? अगं काय म्हणजे आपल्या लग्नाची तयारी. हे बघ, लग्नाच्या 4 डेट काढल्यात, त्यातली एखादी फिक्स करू. पण त्यामुळे जी बस, काय चाललंय तुझं? सगळं एकट्यानेच ठरवणार आहेस का? मला काय हवंय, माझं म्हणणं काय हे विचारात घेणार आहेस की फक्त तुझीच मतं माझ्यावर लादणार आहेस? नाही नाही तन्वी, अगं असं कसं करू मी? तुझ्याशी डिस्कस करणारच ना. हे वेळे, काय झालंय? तब्येत ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मग असं डिस्टर्ब का? काय नाही. बरं, काय ठरवलंयस? अजून तरी काय करायचं? मग आता ठरवलंय. ओके डन. माझ्याशी लग्न करणार आहेस? ऑफकोर्स यार. हे तन्वी, तू ठीक आहेस ना? हो ठीक आहे, काही नाही झालं. बरं मला सांग, लग्न झाल्यावर आपण राहायचं कुठे? कुठे म्हणजे? इथे या घरात. कोण कोण? तू, मी आणि फक्त तू आणि मी. तू आणि मी. तन्वी, तू पण ना पुन्हा मस्ती करते ना? मी मस्करी करत नाहीये विक्रम. तन्वी काय आहे वेडेपणा गं? आता माझे भाऊ सुद्धा इथे राहतात ना. यापुढे राहणार नाही तन्वी, म्हणजे मला आपल्या दोघांशिवाय इकडे कोणी नको. तू काय पडली आता भान आहे का तुला? आता ते दोघे माझे भाऊच नाही येतात. कोणी असतील त्यांची असं दुसरं कुणीतरी कर. असं कसं करू मी? वाटलंच होतं मला. तुला माझ्यापेक्षा ना तुझे भाऊ जास्त प्रिय आहेत. असं काय करतेस का तू? आता तूच म्हणालीस ना, इथे एक पत्तीचं नव्हे एका आईचं कर्तव्य पार पडेल म्हणून. याआधी काय म्हणाले तुला विक्रम? तिकडे लक्ष नको देऊ. आता काय म्हणते ना, तिकडे लक्ष दे. असं नको बोलूस ग. काय झालंय सांग ना. तुझं वागणं ना असं नाहीये ग. प्लीज, आय नो तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. तू माझ्यासाठी काही करशील. मलाही वाटलं होतं तू माझ्यासाठी काही करू शकतोस. मग हे कर ना. काय झालंय सांग ना. आता धर्मेश काय बोललाय का तुला? आणि तो जर काय बोलला असेल ना तर त्याला समजावेन मी. पण प्लीज काय कारण असेल ते सांग. मला खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा. जय वागण्याला माझ्यासाठी एकदम नौका आहे का? कारण तुझा स्वभावच नाहीये. तेव्हा प्लीज मेहरबानी कर आणि जे काय आहे ना ते सांग. त्याच्यावर आपण नक्की सॉल्युशन काढू. सोल्युशनच करायला आले मी. तुला तन्वी हवी की तुझा भाऊ? अदिती, माझा निर्णय झाला विक्रम. निवड तुला करायची आणि तुझ्यासमोर हा एकच पर्याय. त्यामुळे विक्रम, मी माझी बाजू मांडले. निर्णय लवकरात लवकर सांग. विक्रम, मी काय बोलते? विक्रम, मला निर्णय हवाय. ठीक आहे, नको काय बोलू, पण मी माझ्या मतांवर ठाम राहणार एवढं तुझ्या लक्षात असू दे. थांब तन्वी, मला सगळेच हवेत ग. बाकी निर्णय तुझा. निर्णय झाला विक्रम. चांगलं सोल्युशन निघालंय. ग्रेट विक्रम, ग्रेट. तन्वी, मी तुलाही सोडू शकत नाही. आणि बस, काहीच बोलायची गरज नाही. यापुढे तुझा आणि माझा मार्ग वेगळा. आसवात भिजल रान वनवाउरी पेटला. मांडुनी का पुन्हा हा डावरे मोडला. सुटली का साथ रे, भिजली का आस रे, नाही थाराया जीवाता.
काफी तूर झाली प्रीत ही कार दूर झाली वाट ही काफी तूर झाली प्रीत ही. चला सगळी कामात आटापली, आता आपली तालीम करूया. हा चला. अरे मग रेशनच केलं ना उचित हस्तकासाठी अशी असण्याची रेशन तुम्ही बसता का माझी वर एवढं इथं बसा सीट डाऊन. अहो काय झालं माहिती आहे काय, आमचा डायरेक्टर आहे ना तर मला पहिला म्हणाला तू राजकुमार किंवा हवालदारचं काम कर, म्हणून मी राजकुमार आणि हवालदार दोघांना पण भाषण केलं. हो काय उपयोग नाही. का काय झालं? अहो डोक्याचा धोका झालाय माझ्या. अहो तर आता हवा त्याचा डायरेक्टर म्हणतो तू राक्षसचं काम कर. राक्षस आणि तू हो मीच या आपण अरे राक्षसी पोरं पण ना तुझ्या बसकी मोठे असतात आणि तू राक्षस. मरून आता काय सांगितलं करायचा बघ. तुम्ही एक माझं काम करा. कोणतं काम करायचं तुझं तुम्ही आता? ना माझी रेसल घ्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही राजकुमार करा. तुम्ही घाबरायचं मला. मी होय आणि तुला घाबरायचं का? अहो मी तुम्हाला किल्ल्यात केला. काय केलंय? किल्ल्यात अहो तुम्हाला इंग्रजी पण समजत. माणूस आहे रे. अहो मी तुम्हाला पळवून आणला राहणार तेव्हा तुम्ही घाबरून ओढायचा मला तुम्हाला. ए तुझं काय मूर्ख वाटतो का रे? अहो झोपा हा बघा मला आज मागायचं काम नाही. आयशी बापू मला तर मोठा केला तरी 4 बोटाने मला लागला. तू इकडे ये रे इकडे. महाराज अरे इकडे ये रे. तू लहानपणी कधी डोक्यावर पडत आहेस बघूया. अरे वय वाटतं नाही. अरे वय दास तुम्हाला कसा चालला पण अरे तो डोक्यावर दिसला मला तू लहानपणी पडला होतास ते. होय काय तुझी लपडी पण मला माहिती आहे. आशी लपडी. हो हा ती गावची काशी. मग तुम्हाला काहीच माहिती नाही. हो काहीच माहिती नाही. अहो काशी नाही, अहो वासंती वैजंती एवढा कोणी पण तुझी लपडी. अहो ह्याचं फक्त गावच्या आहे गावच्या. मग इकडे बी नाही की काय? होय बा. अहो आल्याला आता 4 पटवले आहे. आता गावच्या त्यांचं नाही करणार आहे. त्या जाऊ दे. अहो त्या वसाने ना मला ना दुसऱ्यासारखं सोडवलं म्हणून तो खोट मागून उभे केला. चांगलं केलं रे. एवढा मारून तुला अक्कल काय आली नाही. इकडे पण येऊन तुझे काय धंदे. जिताची कोणता मेल्याशिवाय जाते ग. मग खायची विक्रम एकदा मार. पण तेव्हा बघू. पण मी काय म्हणता अहो ती मुंबईची लफडी अशी काय हो. का काय झालं रे? अहो ती उर्मी म्हणाली मला की आपण फिरायला जाऊ. अरे कोण आहे तुझी ती उर्मी? ती आहे.
तुम्हाला नाही चौकशी नाही अरे असणारच ना बाबा. अहो आता उभे ती मला म्हणाली का फिरायला जायचा का कुठं काय म्हणतात ना बँक का काय का काय कुठं लांब आहे मुंबईला तुला भरपूर माहिती त्याच्याबद्दल रे. होय का आम्ही गेलेलो होतो फिरायला पण काय कुठं जागाच नाही ही अशी एकच मानव सगळ्याची मिटली गेली घालू नका मला का पुरुषाचा नाम नाही आहे मग तुला घालू नका तुला काही बाई वाटते का? आणि सांगतोय तुम्हाला बरोबर जाऊ कशाला अरे तू मुठी मारे आवाज ना मला. नाही अहो तर अशी एक एक पालव ना सगळी बसलेली त्याचा हा बघतोय ह्याचा ता बघतोय हा सगळा अरे ते तू येडा आहे. अरे ही मुंबई आहे, इथे कोणाची कोणाला नसते, जो तो आपल्या दुनियेत असतो. म्हणून काय झालं हा असं अहो तर बाजूला तिच्या अंगावरून जर हात फिरवला ना त्याचा झेल बसलेला काय माहिती पडणार सगळे काय आहे मूर्ख सगळं बोलू नको तू आता. पण तुम्हाला सांगतो साहेब आमच्या गावाला ना गावाला अशी काय भानगड नाही हं. गावाला अख्ख्या रानात फक्त दोघा जशी मिठी म्हणून दाखवताय काय दाखवायचं तेवढं दाखव. अख्ख्या रानात फक्त दोघात तिथं त्याला बघ्यात दिसा कोण ना मग तुम्ही तिकडे गाडीत न्या तुम्ही गवतात न्या आता उसात न्या तुमच्या गावात तेच चालतं ना. अहो त्या झाली गटगट होता तुम्हाला सांगतो तू गेला होतास की काय? अनुभव आहे ना माझं नक्की जातोच म्हणून तुला अनुभव आलाय रे. नाही चुप रे, काही मूर्ख सगळं आता बोलू नकोस. निघून जायचं तू. तू दुनियाचा झाला बाबा अनुभव ऐकून घे त्या कामाला येते अरे याची गरज तुला आहे. हे त्याचं एक म्हणजे मला ऐका असं होत नाही हो जरा साईड लावा. मला कातरा भरतो तुम्हाला हा ना हा लय बेकार माणूस आहे त्याच्या नादाला अजिबात लागू नका आपण इथं काय बोलली ना तर लगेच धर्म साहेबांना सांगतो त्याच्यापासून लांब राहा तू टेन्शन नको घेऊ रे, मी आहे ना. हा, हा. मी घाबरतो का रे याला? ऐकायला तुला परत सांगू तुझी हिस्ट्री माहिती आहे मला. पूर्ण माहिती पाहिजे त्यासाठी माझा अभ्यास कर तुझं काम सोपं होईल नाही कायला परत सांगू महेश इथे राहिलेला आणि तू इथे आलेला धर्मेशला आवडत नाही आता धर्मेशाने मी बघून घेऊ. तुझा काय संबंध? अरे मित्र आहे त्याचा अरे अगदी बरोबर बोलला. मित्रांचं म्हणतात जीवाला जीव देण्यासाठी असतात अगदी बरोबर बोललास. अरे माझे पण सुद्धा इथे मित्र आहेत. अजून काय तुला बोलायला हवं? म्हणूनच तुला बोललो होतो आता पूर्ण अभ्यास कर सगळ्यात वेळ तू तुझ्या करिअरची फोकस कर सुखात राहशील अरे का रे, 4 पिढ्या बसून जातील ना. एवढा पैसा माझ्या बापाने कमवला आहे आणि त्या पैशाचा वापर जर कसा ठरवला ना मी तर तुला जेलमध्ये सडायला लावेल. समजलास? मग तू माझ्या वाटेला जाऊच नको. म्हणजे तू रोहितला धमकी देतो तुझी काय रे अवकात? गव्हाचे कपडे शिवाय स्वतःचे कमायची नाही. इकडे आमची अवकात. त्याच्या घरात यायचं भान ठेव. काय? अशा लोकांच्या नादी लागून ना काय नाही. मला तुझा राग येत नाही रे कारण तू आता एकटा पडत चाललाय चिडचिड तर होणारच आहे रे तुझी तुला बोललो होतो ना माझ्या वाकड्यात जाऊ नको म्हणून शेवटी तनुला तुझ्यापासून दूर केलंच ना तन्वीला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही. आणि तुला जर असं काही वाटत असेल ना तर हा निवड तुझा भ्रम आहे रे. अजून तिच्यावर भरोसा तुझा प्रॉब्लेम काय रे ते तुझ्या लक्षात येणार नाही. दुसऱ्यांना अडचणी अंदाज काय केलं मात्र एक निश्चित आहे, एक दिवस ना स्वतःला स्वतःसाठी प्रॉब्लेम होऊन बसतील. विक्रम तू ते दुसऱ्याची भविष्यवाणी करायला लागलाय नेमकं होतं काय रे तुला तुझं मानसिक संतुलन ठीक आहे ना तसं नसेल तुला काउन्सिलिंगची गरज आहे हे करून तू तुझ्या मुलाचं समाधान करून घेतोस का? तर मी तर केव्हाच समाधान झालं नाही तुला असं हरलेलं पाहून हे पण तू करू नको झाला. अरे तुझ्या आत्म्याची क्यू करावी की तुला खराबात धक्के मारेल. धक्के मारून बाहेर गेला मी तुझ्या घरी आलोय मी माझ्या मित्राच्या घरी आलोय तुझा मित्र हा माझा भाऊ आहे हे तुम्ही विसरतोय. तुला तो भाऊ मारायला हे तू विचारतोय भाव माझा गैरसमज आहे तो या घराचा माझा आहे. हो आम्ही आमच्या परीने साथ करू.
कधी सांग ना कधी तोपर्यंत हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असेल. समाज जगाची सोडून दे आणि जन्म घरच्याकडेच असेल. विचाराच्या आई बाबा अजून पण मरण काम करावं लागतं. तरी विचार कर. सल्ला नको आहेत मला तुझे आणि कुठच्या अधिकारी तू सल्ला देतोस मला. माझ्या घरात तुझी लुडबुड नको आहे. आणि तू त्याला काय म्हणायचं रे? या आधी तुम्ही काय विचार घेऊन वाद करत होता आणि आता नवीन कोणता मुद्दा आणलाय तू? म्हणूनच तू माझ्या डोक्यात बसलाय. अरे तुला शहाणपणा करायला गेला तू मला शहाणपणा करायला लागला. नको ते बोलायला लागला. म्हणूनच तू माझ्या डोक्यात बसलाय. डोक्यात जायला देऊ नकोस. आपण शांतता राहू दे. आता मला सिरियसली घ्या. याला भाग करू नकोस. तसा सोडणार नाही मी. म्हणजे रोहितला धमकी देतोय म्हणजे. समजलं तर समज. इथे जिवंत काढे. आई माझ्या मित्राचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. वा अरे भाईच्या अंगावर धावून गेलं तुला चालेल ना रे. कोणाच्या गोष्टी करतोस तू. याला आधी स्वतःचा मान आहे का ते बघ. इतकं मला लावून घेतोस. बाई त्याच्या जागी आपण आपल्या जागी. सगळ्यांनी दिमाग खराब करून ठेवलाय रे. घरचे ते पण तसेच. आता तरी विचार ते पण काय रे काय झालं. विद्याने काय केलं. जास्त नाटक केली ना मारून टाकी ना तिला. पण एवढा का वैतागला आहे. विद्याने काय केलं. त्याच्यावर ही माझ्या मागे लागली होती. नाही तर लग्नाचं बोलली तर नाही म्हणून बोलते. असं कसं बोलेल ती. तिने खोटं बोलतं असं म्हणायचं आहे. अरे तसं नाही. ती का नाही बोलते हे तर जाणून घेऊ. मला म्हणजे तुझ्याकडे स्वतः काही नाही. मी तुमचा विचार का करा. हे घर तुझं तुला नाही माहित का. माहीत आहे ते. असं करत नव्हतं. आणि तेव्हा तुझ्यासाठी मी इम्पॉर्टंट होतो आणि आता हरप आले. पण तू त्यापेक्षा विद्याचं म्हणणं काय विचारात घेतलंय. म्हणजे ती म्हणेल तो वागावं. असाही तुझ्याशिवाय विचार केला तिथे जो आहे तरी तो तुझ्या फलाचाच विचार करते. समजलं नाही. प्रॉब्लेम आहे ना. ती तुझ्याकडे घर मागते याचा अर्थ तुझ्या फाईलच्या मागे लागून त्या घराचा स्वतंत्र हिस्सा करून घ्यावा असं तुला शिकवायचं आहे. पण तू जास्त विचार करू नको रे. तुझ्या आयुष्यातून भाऊ गेले तर चालतं. विद्याने मात्र जाऊ देऊ नको. आजच तू विक्रमकडे या घरात समाज. अरे अशा दुसऱ्याला संधी देण्यापेक्षा कुठे तरी जीवन घेऊन दे. मला फक्त एवढंच झालं का. अरे मारणावरती कुठलाय. अरे जिवंत असून तुझा काय उपयोग. पाहिलंच हा माझा बाप. तुझ्या मुलाला उदंड ऐकू द्यायचं सोडून त्याच्या मारणावरती कुठलाय. अरे अभिमानाने मान्य करेन आणि या साऱ्या जगाला ओरडून सांगेन. होय मी या नाना तुझा बाप आहे. अरे आणि मी तुझा बाप असं तर मला पश्चाताप होतोय. आम्हाला पराजित तेवढे खूप झाले. तुझा नेला तरी आनंदात जात होते. त्यांचं घर तरी आम्हाला थांबतंय. धर्मेश भेटतो मी नंतर तुला. एक बाप आपल्या मुलाच्या मारण्याच्या गोष्टी करतो आणि मुलगा आपल्याला त्याला पश्चाताप होतो. मग तू कोणाबरोबर दोस्ती केली. अरे आई वडिलांसाठी मुलं कशीही असली तरी वाईट असतात. पण 4 पैशासाठी जर आपण तिच्यावरचे हात उचला असतील तर त्याला काय म्हणशील. पण सगळं तुम्ही मला का सांगताय. कारण तुझी संगत चुकीचं आहे. अरे या नायक लिहायचं ऐकून जेव्हा समोर असलेल्या भावाला दुखू नकोस. घर तुटलं काय असतं ना हे म्हातारीला भोगलाय आणि भोगतो सुद्धा. म्हणून माझी विनंती आहे अशी समज. हे बघा का मला बोलायचं ते बोललं पण मी ते ऐकलं पाहिजे त्याचा विचारही केला पाहिजे. आग्रह नाही. भाऊ पासून वेगळा व्हायला आणि हे घर तुटायला जर हा नाला ठरला तर मला कदाचित सहन होणार नाही. आणि कसंही म्हटलं तरी माझा मुलगा आहे ते मला नाकारताही येणार नाही. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. पण आमच्या बाजूला रोहित तारणीमध्ये तुम्हाला काही सांगितलं मी ऐकलं आणि पाहिजे सुद्धा. त्यावर तुम्ही अंदाज लावू नका.
कारण कोणाच्या चांगल्याला भरकटणार मी नाही, मला स्वतःची मत आहे. एक मिनिट, तुम्ही माझ्या भावाचं वकीलपत्र घेऊन आलाय का? मी कोणाचा वकीलपत्र हातामध्ये घेतलं आहे धर्मेश, पण तू यावरती कुठेतरी विचार करावा असा आग्रह आहे माझा. तू मला कळत नाही हे सांगणं तुम्ही लागता कोण? अरे मग हे तुझे कोण लागतं त्याच्यातच कुठे ऐकता. चांगला सांगणारा, चांगला रस्ता दाखवणारा हा आपल्या नात्याचं नाव आहे का? हे बघा, माझा रस्ता मी स्वतः निवडलाय. त्या रस्त्यावरचा मी वाट करू नये, त्यामुळे मला वाट टाकण्याचा प्रयत्न करू नका आणि माझ्या वाटेला जाऊ नका. वाट लावून सोडेल. करून घेऊ आणि आवाज सुद्धा माझं वयही राहिलं नाही आणि असे शब्द ऐकायला माझी क्षमताही राहिली नाही. माझा पोरासारखा आहे म्हणून बोललो, माफ कर पोरा. आल्या आल्या जर कामाचं बोललं असतं तशी माफी मागायची वेळ आली नसती. अरे कामाचा तो एक बाप होता. अरे बापाने मुलाची माफी मागितली म्हणजे कोण कधी लहान होत नाही आणि बाप कधी लहान होत नाही. बाप हा बाप असतो. झालं तुमचं? मला तुमचं फालतू तत्वज्ञान करायला टाइम नाही. बरोबर आहे रे. तू काय करते तुझी ऐकवायची वेळ आली आता. आवाशी बोलतोय भांडेव. अरे बापाच्या वयाची माणसाची बोलताना तू भांडवलं होतंस का? तुला नाही बोलता आलाय का यांचा? मग यांचं तत्वज्ञान तू ऐकत बस. अरे काकांच्या बाहेर नको नसतो का हवं? ते महान आहेत ते आणि तू त्यांचा अपमान करतो. वर या पुढे एक शब्द बोलला थोडा फरक. सर्वांची करा रे. आता आमच्या त्याची वाद करू नका. हे बरं आहे तुमचं. अगोदर वाद लावून द्यायचे ना, वाद करू नका म्हणून बाजूला व्हायचं. भैया पुन्हा पुन्हा अपमान का करतोय त्या काकांचा? मग त्यांनी दुसऱ्यांच्या घरात येऊन मान मिळायचं वागावं. भैया काय बोलावं या माणसाला? काका प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तू माफी मागू नको. अरे माझ्या कोणत्या पोराला माझा कंदे ऐकले नाही आणि मी लागलो या दुनियेला मी शांतला शिकवायला. असं नका बोलू नका. तू स्वतःच्या भावाची चांगलं वागत नाही, दुसऱ्यांची काय वागणार? जाऊ द्या, नका जास्त विचार करू. बसा तुम्ही, मी चहा सांगतो. तुम्ही चहा कमी करायचं. मी विक्रमला काय करणार आहे? तू विक्रम घरी असावा. नाही भाई आला असेल. बसा तुम्ही का केशव, हे केशव मला फोन करा. अरे काका तुम्ही चहा घेऊन ये जरा. काका बसा, मी आलो. काका बसा तुम्ही, भाई येतोय.